तर मित्रांनो, तुमचं आपल्या सगळ्यांना यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो, आपण आज जाणार आहे आजच्या ठिकाणी धबधबा बघण्यासाठी. म्हणजे जळदर म्हणून असा धबधबा आहे. म्हणजे असं गावापासून आता 2-3 किलोमीटर अंतरावर असतं. ते आधी आपण निसर्गाचा आनंद घेत जाणार आहेत. तुम्ही पाहू शकता आपला निसर्ग कसं हिरवेगार डोंगरात भेटलेले. चला मग मित्रांनो, तुम्ही बघू निसर्ग सगळं बघू घ्या. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, भरपूर असा आपल्या आवणीचा असा जल्लोष चाललेला आहे इकडं. त्याच्यामुळे चालले भरपूर असं असं भरपूर असं पाणी. आणि इकडे आहे ते सह्याद्रीचे राखणदारी शूट करायला लागलेत. वराडी डोंगर पूर्ण असं दुखेले ते सुद्धा शूट करायला लागलेले. त्यांना आपण जाणार आहेत जळदराला. आणि विक्रम पण आहेत आपल्यासोबत यूट्यूबर. चला मग आपण जो धबधबे तो बघण्यासाठी जाणार आहेत. तो कसं आहे आणि तो तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा ते आधी बघा आपल्या गावाकडे किती गढूळ पाणी. तुम्ही पाहू शकता आपल्याला रस्त्यात अशी लोक भेटतात म्हणजे भात ड्रॉप करण्यासाठी. आणि आपण जाणार आहे जळदर वॉटरफॉलला. हे बघा अशा प्रकारे इकडे गावाकडे आवणीची मोठी प्रमाणात चालू झालेली आहे. त्याच्यामुळे आपली रस्त्यामध्ये भेटलेले. चला मग आपण जीवदान वॉटरफॉलला जाऊ. आपण आता पोचलेले वाडी तळचडे छोटेसे गावामध्ये. आणि लोक कशी जनावरं वगैरे चालण्यासाठी माळावरती आलेले आहेत. आणि अशा प्रकारे वरती आहे वराडी डोंगर. तुम्ही बघू शकता धोक्याने कसं नटलेले उठलेले. इकडे आपल्याला जायचे समोर इकडं जळदर म्हणजे पाणी उडते बघण्यासाठी जाणार आपण. आणि समोर आहे चावण किल्ला. आणि चावण किल्ल्याच्या समोरच आपल्याला एक मागच्या साईडला दिसतोय शंभूचा डोंगर पूर्ण असं दिसतोय आपल्याला. आणि इकडे मित्रांनो बघा जीवदान किल्ले दुकटामध्ये तो आपल्याला दिसत नाही. आणि ह्या रस्त्याने आपल्याला त्या साईडला जायची अजून 1 किलोमीटर असेल. मित्रांनो पाहू शकतात आपण आता तळेवाडीच्या पुढं एक पूल आहे. पुलापाशी थांबलेले आपण इथं. आणि हे बघा आणि पूर्ण आली नाणी घाटाकडून ही जी नदी येते मित्रांनो, हे नदीचं भरपूर असं पाणी असते. हे जळदरापाशी म्हणजे असं वरून खाली उडतंय. हे आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे भरपूर असं गढूळ आहे पाणी. आणि भरपूर पाऊस झाल्यामुळे या झुऱ्याला भरपूर असं प्रमाणाच्या बाहेर पाणी. आणि ते आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहे. ते बघा खाली पण वाहत गेलेले पूर्ण असं जळदराकडे जातो या तो आपण बघणार आहे. तर मित्रांनो आपण आता पोचलेले जांभळे फाटा म्हणून गाडगर फाट्याच्या पुढे. तिथं आपण आत्ताशी पोचलेले. आणि तिथं असं आपल्याला एक छोटंसं हॉटेल लागले, हॉटेल साक्षी. या हॉटेलपासून खाली म्हणजे 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरती जळदर म्हणजे वॉटरफॉल आहे तो आपल्याला बघायला जायची. म्हणजे आता तो बघणार आहेत आपण कशा प्रकारे आहे तो. नाणेघाटवरती असे पर्यटक येतात. त्यांनी आवश्यक या जळदर वॉटरफॉलला भेट द्या. अशा प्रकारे मित्रांनो इथं बघू शकता असे टावर आहेत. कधी जळदराला भेट दिली तर अवश्य असं टावरचे लक्ष द्या. म्हणजे जेणेकरून आपल्याला काही हे होणार नाही. टावरच्या जवळ जाऊ नका कारण पावसाळ्यामध्ये करंट मारण्याची शक्यता असते. ना आपण हे बघा रस्त्याने चाललेले असं थोडंसं अंतर आपण पोचणार आहेत जळदरापासून. फायनली थोडंच अंतर म्हणजे आपण आता थोडक्यात पोचलेले वरच्या टेकडावरती. आणि हा टेकडू पार केला ना खाली उतरलं का जळदरचा तो धबधबा लागतो. आणि हे बघा अशी फुले वगैरे असे गवतामध्ये उगवलेले आपल्याला भरपूर अशी दिसतात बघा. आणि भरपूर असं मोठ्या प्रमाणात इथं धबधबा लोकांची पण गर्दी असते पर्यटकांची. पण जास्त नसते एवढी.
बघण्यासाठी वरूनच बघतात, खाली काही बघायला जाते नाही, कारण खाली भरपूर असं पाणी असते ना, त्याच्यामुळं कोणी बघण्यासाठी येते नाही इकडे. मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे असं वातावरण आहे की धबधब्याचं पुढं समोर आपल्याला एक धबधबा दिसते बघा, हा बघा तुम्ही पाहू शकतात. आणि पूर्ण इथं असे घाटगडची एक नदी म्हणून येते आणि एक तळेचीवाडी या ठिकाणावरून एक नदी येते. अशा प्रकारे 2 नद्या याचा इथं मिळतात, त्याच्यामुळं याला जळधर असे म्हणतात बघा. आणि असे छोटे भरपूर असे वडे पण आपल्याला भेटतात. आपण आता हे वाटणं खाली जाणार आहेत, म्हणजे जिथं पाणी गढूळ ते तिथं खाली जाणार आहेत आपण, ते बघण्यासाठी तिथून आपण बघणार आहेत. आणि निसर्गाचा आनंद घेत असताना भरपूर अशी आम्हाला मजा पण वाटते. तुम्ही बघू शकता तिथं, हा बघा अशा प्रकारे हा घाटगडच्या नदीचे. आणि हा इकडे बघा तळेचीवाडी, असे 2 धबधबे आहेत. हे दोन्ही आपण बघणार आहेत. भरपूर असा पाऊस झाल्यामुळे हे धबधब्यांना पूर्ण असे मोठा ओठ आहेत, त्याच्यामुळं लोड जास्त आहे. चला तर आपण या रस्त्याने आता खाली जाणार आहेत. मित्रांनो फायनली आपण पोहोचलेले जळधरापाशी. बघू शकता कसला रोमॅन्टिक्स आणि असं वातावरण झालेले आणि धबधब्याचा कसा हे झालेले बघा. पाहू शकता इकडं गाळाव पण आलेले आहे जरा मासे पकडायला. आणि अशा प्रकारे भरपूर असा पाणी आणि धबधबा खूप छान आहे. असं आवश्यक पर्यटनाने इथं भेट द्यावा. हे बघा इकडे छोटा धबधबे, पण इकडं त्याच्याहून मोठा धबधबे. आणि इकडं असं खूपच असं छान असं वातावरण धबधब्यांचा नटलेले जळधर म्हणून प्रसिद्ध असलेला, म्हणजे नाणेघाट शेजारी असलेला जळधर तुम्ही पाहू शकता. संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे वाहतात हे बघा. आणि पूर्ण असा मोठा धबधबा म्हणला जाणारा इथं आपला जुन्नर तालुक्यामध्ये हा जळधरचा धबधबा म्हटला जातील. हा इकडे साईडला पण खूप असा मोठे धबधबे आणि इकडे छोटा धबधबे मित्रांनो. आणि नदीला पाहू शकतात कसा भरपूर असं पाण्याचं लोटे आणि गाळव पण भरपूर आलेले आहेत. आणि अशा प्रकारे जळधर वॉटरफॉल आहे. आणि भरपूर आणि मी पाहून असा खुश झालेले धबधबा. आणि पूर्ण गढूळ पाणी असल्यामुळे आपल्याला पण मग एवढं काही वारे नाही, पण मग येऊन वारे बघा पाहू शकतात कशा प्रकारे आपला धबधबा वरतून खाली येते बघा. आणि हा तर त्याच्याहून खूप छान आहे. आणि तिथला निसर्ग असा म्हणजे हिरवेगार आणि पाऊस झाल्यामुळे आत्ता पाऊस कमी झाला आहे, नंतर भरपूर असा मोठा प्रमाणाच्या बाहेर वाहत आहे पाणी. आणि हा छोटा धबधबा आपण छान आहे बघा, वरतून खाली कसा वाहतोय. आणि गळावर पण भरपूर असे माणसं आहेत. आणि खाली वरतून पाणी पडल्यानंतर बघा साईडला कसं पाणी हे होते बघा, बर्फ आणि दिसते आपल्याला जरा साईडला. पूर्णपणे वार आल्यानंतर धबधब्याचं पाणी पूर्ण आपल्या अंगावरती येतं इकडे या साईडला. आणि अशा प्रकारे जळधराचा हे मित्रांनो. आणि
पाण्याचा लोट पण तुम्ही पाहू शकतात, भरपूर असा नदीला पूर आहे. आणि जास्त वेळ काय आपण थांबणार नाही. आपण आता घरी निघतोय, बघू शकतात. आणि पूर्ण दगडांमधून आणि रस्ता बी खूप कठीण आहे. हे बघा, पण ह्या रस्त्याने बघा कसा पाऊल वाटेने आले होतो आपण या, आणि ह्याच पाऊल वाटेने आता वर जाणार आपण. आणि पूर्ण असे दसड उतरून खाली आलेले मित्र असं प्रकारे. आणि बघा आणि पाऊस पण आलेले आता पण भिजणार आहेत वाटते, असं शक्यता अंदाज दिसतोय आपल्याला. पूर्ण असं जंगलातून वाट काढत काढत आपण खाली आलेले धबधबा बघायला गेलतो. खूप अशी कठीण वाटे. दम पण खूप लागतोय, कारण चढायला कॅपॅसिटी नाही आपली एवढी. आणि पर्यटक सुद्धा आपल्याला भेटलेले तिथं. तुम्ही बघू शकता धबधबा बघण्यासाठी भरपूर अशी पर्यटकांनी सुद्धा गर्दी केलेली इथं. आणि शक्यतो गाईड घेऊन यायलाच पाहिजे, कारण गाईड असल्याशिवाय नाही. आणि हे बघा, आणि हे दोन धबधबे ते आपण खालून पाहिलेले. जर मित्रांनो आपला हा जळधाराचा धबधबा आणि हा पाणी उडलेला जर आवडला असेल तर सेकंड या चॅनलला अवश्य भेट द्या. आणि जर व्हिडिओ जर हा पूर्ण आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओला.